नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये। या ठिकाणी गुळाची हराशी सुरू झालेली आहे। पुढे आपण जाणून घेऊया गुळाचा बाजारभाव हराशीद्वारे कमीत कमी काय बाजार लागतो, जास्तीत जास्त काय बाजार लागतो हराशी मध्ये। 35, 40, 41, 50, 3450 है 50 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 भूंग है भूंग 52 60 61 65 ये क्या बात करो ये 3500 हां 3500 का ये हां ये 3500 1 5 6 10 11 15 16 20 21 25 26 23 31 35 हाँ 40 हाँ 35 और 40 40 40 40 41 45 50 55 60 70 80 90 तो क्या एक क्या 96 हो गए पहले। हाँ 1 5 10 15 25 25 25 25 25 25 दो क्या 3625 25 1 25 2 और 25 एसके की मामला लगाओ। 60 60 60 इंदानी से 60 61 65 66 70 बघू शकता गुळ कसा आहे तुम्ही तर 70 70 70 बहुत बढ़िया गुड़ है से 70 आप 71 75 31 करतो 75 चांगला आहे। 75 संदीप को आंदे 3075 हो 80 करूंगे भाव आपले भाव को पूछो ना। नहीं बिकता गोड़ नहीं जब तक बोली तो बोलूं तुम आ रहा ना। चलो भाईजान ए गोविंद भाईजान चलो चलो छोटे बड़े भाईजान अरे 3100 करता जी 3100 हाँ ये शेर के 3100 कोणते गाव के शेर है ये कोणते गाव शेर है वजार किशोर शेठ माल अच्छा है 11 12 13 14 15 25 26 50 50 3150 देखो 70 है 3150 होगा ये 50 50 50 50 50 50 50 हुआ 50 संदीप हा जो गुळ आहे याला 3150 बाजार व्हावा लागला आहे जालना बाजार समितीला। बघू शकता तुम्ही कसा गुळ इथं साथी पुकार हाँ ये 75 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 55 तो नोटी पे क्या। हाँ हाँ आधा बोले ना ये लो ना 1.5 गुण अच्छा नहीं 23 भेळाची बीट चालू आहे। 80 80 80 भाईजी 80 अरे ब्याका 41 करो यार दो बयाना 41 23 तो भी नहीं हुआ 41 ए गुलाबी घोड़ा संदीप जाऊं मत 5 ओ भाईजी 5 हुआ देना है कि लेना है 5 लो ना गुड़ा अच्छा ना संदीप लो एकदम खराब तो है दमल सब निकलता नहीं है सही रहेंगे कचरा लेना पड़ता थोड़ा बहुत हाथ में वो भारी गुड़ा है खाओ सही पैसे उसमें मिलेंगे इसमें क्या मिलेंगे 100% मिलेंगे टिक्का अगले का तो पैसे तुम आया 37 लाख दो चलो पैसे तुम आया 37 लाख दूंगा बेच दो ने क्यों थम कर दो संदीप इतना बीट बोल रहा संदीप नहीं भाईजी के 5 51 52 53 54 55 56 हाँ 60 61 2961 है करू 3000 236 236 भेळाचा लॉट आहे। बघू शकता तुम्ही 4 लाइन लो
चार लो या पूरा लो 61 आधार चार ले ले रे 61 तीन लाइन करो तीन लाइन 65 66 66 70 75 80 80 तीन बार तीन लाइन ये चार तीन बिकी पहले 25 26 30 31 32 33 40 45 तीन बार वन साइड क्या 2945 क्या? हाँ 2945. 1945 बाजार लागलाय. बघू शकता हा गुळ कसा आहे तुम्ही. आज आपण येईल जालना बाजार समिती गुळ मार्केटमध्ये. सुरुवातीला आपण हाराशीद्वारे जाणून घेतला गुळाचा बाजारभाव. आपल्या समोरच आडत दुकानदार आहे जय भवानी ट्रेडरचे मालक, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती जाणून घेऊया गुळ मार्केट विषयी. सध्या गुळाची आवक कशी आहे जालना बाजार समितीला व कमीत कमी काय दर आहे, जास्तीत जास्त काय दर आहे, एकदम आपल्याला सविस्तर माहिती द्या. जालना बाजार समितीच्या क्षेत्रामध्ये दररोज इथं आवक आता 1800 मिलीची येते. हा. कधी 1000 येते, कधी 800 येते, कधी 1200 येते. गुळाची आवक ह्या वर्षी एकदम नाहीच्या बराबरीमध्ये आहे. गुळाची आवक पाऊस कमी असल्यामुळं मागच्या वर्षी पाऊस कमी होता, ऊसाचं क्षेत्र घटलं आणि कारखानदारीनं ऊस मोठ्या जोरानं ओढीला. त्यामुळं त्यावर्षी गुऱ्हाळ आणि गुळ कारखाने एकदम मंदगतीने चालले. गुळाचे कारखानेही यावर्षी अत्यल्प चालू होते आणि म्हणून गुळाची आवक कमी झालेली आहे. आपल्या मार्केटमध्ये दिसत आहे आवक कमी गुळाची. आवक कमी आहे, नाही तर दररोज इथं 4-5 हजार डागाची आवक दरवर्षी राहत असते. आणि लातूर भागात सुद्धा ऊसाचं प्रमाण कमी असल्यामुळं तिकडचा सुद्धा गुळ इकडे फार कमी प्रमाणामध्ये येतो. आठवड्यात 1-2 वेळेस 3 वेळेस गुळ येतो इथं लातूर भागातला सुद्धा. लातूर भागातला गुळ जो आहे तो कमीत कमी शेतकऱ्याचा बनवलेला माल कमीत कमी 3600 रुपये विकतो आणि वरमध्ये 4150 पर्यंत खाण्याचा माल विकतो. गावरान म्हणून तो माल विक्री होतो आणि त्याच्यात मजबूतीकरण असतं, खायला गोड असतो, दिसायला चांगला असतो आणि केमिकल सुद्धा त्यामध्ये कमी असतं. आणि गुळ याचा कारखानदारीचा जो गुळ आहे युनिटचा गुळ तो आता सध्या गरमी चालू झालेली आहे आणि गरमीच्या दिवसामध्ये तो नरम होतो. नरम झाल्यामुळं त्याला ठेवणं आणि सांभाळणं व्यापाऱ्यांना अवघड होतं आणि म्हणून त्याचे बाजार सुद्धा कमी असतो आणि ते विक्रीसाठी जास्तीत जास्त म्हणजे एक पशुखाद्य आणि दारूसाठी जातो. बाकी त्याच्यामुळं त्याचे भाव जे कमीत कमी 2950 आणि वरमध्ये 3200 रुपयाच्या वर तो विकत नाही. बरं, सध्या मार्केटमध्ये गुळाचे भाव कसे, कमी आहे का जास्त आहे? इतर मार्केट तुलनेमध्ये कसे भाव आहे सध्या? बाजार चांगले. जालना बाजार समितीचे बाजार या ठिकाणी अत्यंत चांगले बाजार आहे. इथले व्यापारी खूप चांगल्या पद्धतीनं माल परचेस करतात. इथे आमचे सगळ्यात मोठे खरीददार आहेत श्रीकृष्ण ट्रेडर्स. त्यांच्याकडे चांगला सेल असतो आणि मार्केटमध्ये ते चांगल्या पद्धतीनं माल परचेस करतात. त्यानंतर इथं संदीप ट्रेडर्स वाले आहेत, त्यांची रिटेल घाऊक विक्री चांगली आहे, ती चांगला माल खरेदी करतात शेतकऱ्यांचा. परत काबरा ब्रदर्स आहे, गोयल आहे, परत विनायक ट्रेडर्स आहे, लहान व्यापारी तोसणीवाले जे आहेत, काही आडते आहेत, श्रीपाल ट्रेडिंग कंपनीवाले आहेत. इथं चांगले व्यापारी आहेत, खरेदी चांगले करतात, शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळवून देण्याचा प्रयत्न करतात. पण इथं बाजारच म्हणजे चौकट कमी असल्यामुळं इथं काही म्हणजे बाहेरच्या पेक्षा लय जास्त येऊ शकत नाही. तरी पण लातूर, जळगाव, पुणे ह्या भागापेक्षा इथं बाजार चांगले आहेत. बरं. तर मग सध्या गुळाचे भविष्यात भाव वाढतील का असेच राहतील, काय एक अंदाज? मुळात ह्या वर्षी गुळाचे बाजार जे सुरुवातीपासूनच बाजार उंचे निघालेले आहेत आणि उंचे टाईट भाव निघालेले असल्यामुळं सीझन मध्येच बाजार उंचे निघाले आणि त्यामुळं आता पुढे जे लोकांनी जरी स्टॉक केला असला व्यापाऱ्यांनी तरी पण भाव जास्त वाढण्याची शक्यता नाही. तरी देखील 5000 होईल असा व्यापाऱ्यांचे अंदाज आहे. लातूरचा गावरान गुळ वरमध्ये 4800 5000 रुपये जून जुलै मध्ये होऊ शकतो असा अंदाज आहे व्यापाऱ्यांचा. बरं.
चालतं. साखराच्या भावाचा काही फरक पडतो याच्यावर? साखरेचा आणि गुळाचा कुठेही म्हणजे संबंध येत नाही. गुळ गुळाच्या हिशोबाने विकतो, साखर साखरेच्या हिशोबाने विकते. साखर कधी जास्त असते तर कधी गुळ सुद्धा साखरेच्या पुढे असतो. बरं चालतं. या ठिकाणी आपण गुळाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. सुरुवातीला हाराशी बी बघितली व जे आडत दुकानदार आहे त्यांनी बी आपलं एकदम सविस्तर माहिती गुळाविषयी दिली. या व्हिडिओमध्ये आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान. थँक्यू, धन्यवाद.